ड्युरिंग द प्रेझेंटेशनच्या दरम्यान आपण काय करणार? प्रेझेंटेशन चालू झालं, राईट? श्रीकांत बरोबर इंट्रोडक्शन दिलं आणि तुम्ही आल्यानंतर एंट्री कशी पाहिजे तुमची? छाप पडली पाहिजे तुमच्या एंट्रीची. तुम्ही आलात ना, बोललं असं मला वाटलं चुकतं काय नंबर, बॉडी लँग्वेज बघूनच सगळी, राईट? माईक 2 किलोचा 5 किलोचा वाटणार तुम्हाला, असं काही खरी नाही, राईट? तुम्ही आला क्लिअर, यस, हँडशेक केला, गुड, थँक्यू व्हेरी मच, राईट? ग्रीट करा लोकांना, धन्यवाद द्या, गुड मॉर्निंग म्हणा, व्हॉट एव्हर जे काही ग्रीट करायचे तुम्हाला ते करा. तुमची एंट्री कशी पाहिजे? छाप पडली पाहिजे, राईट? अग्रेसिव्ह एंट्री झाली पाहिजे. लोकांना स्माइल द्या, ग्रीट करा, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, नमस्कार, जे काही तुम्हाला म्हणायचं ते द्या. देन टेक अ पॉज घ्या, नजर गिरवा सगळीकडे, सगळ्यांना काबीज करायचं आपण, राईट? काबीज करायचं आणि मग डिलिव्हरीला तुम्ही पुढे सांगू शकता. वेलकम केलं, थँक्स दिली, ही संधी तुम्ही मला दिली आणि बोलायला चालू करू शकता. होल्ड द माईक, मगाशी आपण बोललो, होल्ड द माईक प्रॉपरली. आता माईक आपल्या हातात आला, इथे तुमचा कॉन्फिडन्स दिसणार लोकांना, बरोबर आहे? कॉन्फिडन्स दिसेल. आणि एकदा तुम्ही होल्ड माईक चांगला घेतला किंवा माईक वरती पकड चांगली असली, नंतर तुम्ही लक्षात घ्या, एकदा छाप पडून झाल्यानंतर पुढे तुम्ही तुमचं मॉड्युलेशन कुठल्याही पद्धतीने पुढे नेऊ शकता, त्याचा तुम्हाला फायदा होईलच. बिकॉज एकदा लोकांनी एक्सेप्ट केलं मग समजा तुम्ही जिंकलात, राईट? सो फर्स्ट फ्यू मिनिट्स, पहिले 10 ते 15 मिनिटं फार महत्त्वाचे असतात काबीज करायला. क्राऊड एकदा तुम्ही अभ्यास करून घेतला की तो तुमच्या बरोबरच राहील. जर पहिली लिंक तुटली पहिल्या 5-10 मिनिटात 15 मिनिटात, तर मग लोक चुळबुळ करणार, कधी संपतोय म्हणून, आता चालू व्हायला असते, कधी संपत कधी संपेल असं व्हायला नको, राईट? वायरलेस असेल, वायर असेल तर समजून घ्या की त्याची दोरी लांबी किती आहे, नाहीतर तुम्ही जाणार गेला नाही. हे 10 मिनिटं अगोदरच तुमचं दुसरं किंवा तिसरं प्रेझेंटेशन हे, त्यात वायर निघून गेली. आता समोरचा व्यक्ती ओळखून जातो कोण आला आपल्याला सांगायला, बिझनेस त्याला सांगायला लागत नाही वेगळं, सिंपल कॉमन सेन्स त्याला कळलं पाहिजे ना. आणि असंही होऊ शकतं की तुम्ही फार सरावात झाल्यानंतर सुद्धा एखादी दुसरी चूक होऊ शकते, पण तुम्ही त्या लेवलला पोहोचले असता की तुम्ही ती कन्वर्ट करू शकता पॉझिटिव्हली, बिंदास. तुम्ही माझ्याकडनं बऱ्याच वेळा ऐकलं असेल, एखादी गोष्ट गडबड झाली की चोप मारून मोकळं व्हायचं, लूज ॲटमॉस्फिअर, राईट? लूज ॲटमॉस्फिअर. फॉर एक्झाम्पल मागास मी तुम्हाला सांगतो, मॅडमने सांगितलं माउथ फ्रेशनर, मी गडबडमध्ये काय बोललो की एवढं लवकर जवळ कुणाशी जायचं नाही, माझी चूक झाली. ऍक्च्युअली लेडीजला असं बोललं नाही पाहिजे की एवढं जवळ कुणाशी जायचं नाही, म्हणजे मेसेज चुकीचा गेला. पण मी काय म्हटलं, अगदी बरोबर, येस येस, म्हणजे माझ्या लक्षातच हे गेलं होतं, पण तुम्ही सांगितलं बरं केलं, म्हणजे मी कव्हर पण केलं, लक्षात घ्या. मी कदाचित त्यांना ते अवघड पण वाटलं असेल, असं का बोलले, म्हणजे माझी मिस्टेक झाली तिथे, मग मी ती कव्हर अप कशी केली, अरे हा माझ्या डोक्यात ते राहिलं होतं, थँक्स मॅडम, तुम्ही आठवण करून दिली, अगदी बरोबर आहे, फॉलो खाऊ शकता, हे खाऊ शकता, ते खाऊ शकता, राईट? ती कव्हर पण झाली. अशी पण एखादी आपण एक्सपर्ट झाल्यानंतर किंवा फार सराव झाल्यानंतर सुद्धा होऊ शकते, हक्कीने एखादी गोष्ट बाहेर पडू शकते, किंवा असा एखादा इन्सिडेंट होऊ शकतो, लॅपटॉप खाली पडायचा, व्हॉट एव्हर. नाहीतरी बरेच झाले, तर मी विचार करतो तो बदलायचा बरं संधी मिळाली, असं होऊ शकतं ना. गेटिंग माय पॉइंट? हे कधी सरावाबरोबर टप्प्यानंतर होऊ शकतं. क्लिअर? ओके, नेक्स्ट. हे महत्वाचं आहे की याची काही अवजार आपण वापरतो ना, इक्विपमेंट्स, ते कुठे चालू होतं, कुठे बंद होतं, कुठल्या आवाज वाढवल्यावर बटनाचा आवाज वाढवतो, राईट? हे बटन दाबायचं का, ते बटन थोडंसं 1-20 मिनिटाच्या अगोदर जायचं ना, ते थोडंसं किडे करायचं, आपण तिकडे बसून इकडे काय करायचं, काय नाही करायचं, कसं ते कसं, ही वायर कुठली, ती वायर कुठली, हे कुठं जातं, ते कुठं जातं, म्युझिक जाते का, आमचं जाते का, तुमचं जाते का, आम्ही तुम्ही याच्यावर तेच करत होतो सगळं. ते तिसरा प्रोग्राम आहे आपला, आम्ही तेच करत होतो. काय सांगते, ते मशीन कुठेतरी बदललेलं असतं, सेटिंग कुठेतरी बदललेलं असतं, आपल्याला कळलं पाहिजे, बरोबर आहे? त्यातनं पण प्रॉब्लेम झालाच, त्यातनं पण त्याला बोलवावं लागलंच. शेवटी आता दिवसभर आहेच हातामध्ये धरून, बघतो नंतर, तर ते नंतर सगळं, राईट? प्रेझेंटेशनच्या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही लोक म्हणतात मला जर एक प्रश्न आहे, ऐकणार की मी तुमचा संपल्यानंतर प्रेझेंटेशन मध्ये कुठलाही प्रश्न एंटरटेन करायचा नाही. जर एखादा व्यक्ती प्रश्न विचारत असेल तर आपण उत्तर द्यायला उत्सुक राहायचं नाही. तो किरकोळ पण प्रश्न असू शकतो, तुमचा अनुभव मोठा आहे तरी तुम्ही काय म्हणाल, सर डेफिनेटली मी आता जो बिझनेस प्लॅन तुम्हाला पुढे सांगणार आहे यात तुमचा डाऊट क्लिअर होईलच, फक्त होल्ड ऑन युअर क्वेश्चन, लिहून ठेवा सर, मी तुमचा प्रश्न
बसवल्याशी इथून जाणार नाही. ओके, मी त्याला सॅटिस्फाय केलं, त्याला बसवलं आपण तिकडे, राईट. तिथे उत्तर देत जर बसला, एका प्रश्नाला उत्तर दिलं की दुसरा लगेच वरती येणार. सर मला पण जरा एक डाऊट आहे, पण तुम्ही डाऊट सॉल्व्ह करत असणार, तुम्ही प्रेझेंटेशन घेऊ शकणार नाही. तर एक प्रश्न दुसऱ्या प्रश्नाला उत्तेजन करणार, राईट, प्रोत्साहन देणार, आणि मग तुम्ही प्रश्नावलीच सोडवणार. दिस इज नॉट दी पर्पज. आपला उद्देश तो नाहीये. तर त्याला शांत बसा, पण कॉन्फिडन्स आहे. सर मी जाणार नाही, डोंट वरी, तुम्ही मी भेटणार तुम्हाला. अजून काही प्रश्न असतील तर लिहून काढा, आणि कुणाचे बाकीच्यांचे काही डाऊट असले तर लिहून ठेवा बरं का. कोणतरी हो म्हणतं जायचं पुढे, त्याच्याकडे बघायचं नाही, राईट. म्हणजे तो शमला, म्हणजे दुसऱ्याला जर प्रश्न विचारायचा जरी असेल तर तो काय म्हणणार, हा उपयोग होत नाही, लिहून ठेवले. आणि बऱ्याच वेळेला असं होतं प्रेझेंटेशन संपेपर्यंत त्यांच्या डोक्यात सगळं निघून जातं. ते निघून जातं म्हणजे उत्तरच मिळतात त्यांना. आणि जरी असे काही प्रश्न राहिले तर तो एक आपल्याला समोरून भेटायला पाहिजे. जरा भेटावं का बाहेर, तो भेटायला आला की दुसरे पण 4 लोक तुमच्या मागे ना, तुझ्या खुशाकडे ढकली बस निघालो. त्याला जर खरंच येऊन विचारायचं असेल, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नसेल झाला तर तो येणार. ओके, आपण स्वतःहून इन्व्हाइट करायचं नाही प्रॉब्लेम. कारण पहिला बिझनेस प्लॅन आपल्याला समजला होता का एका मीटिंग मध्ये, नव्हता समजला. कुणाला समजू शकतो, नाही समजू शकतो. इट इज व्हेरी क्लिअर. त्यामुळे डाऊट राहणारच. ओके, मध्ये एंटरटेन करायचं नाही. परत एकदा मार्कर डस्टर वगैरे चांगल्या क्वालिटीचे वापरा. अरे कॉस्टली आयटम नसतात, आपल्या बॅग मध्ये पण थोडे पण ठेवत जावा. अगदी बाय चान्स कुठे प्रॉब्लेम झाला तर माझ्या बॅग मध्ये पलीकडच्या कप्प्यात जरा काढा. ओके, वाव, इम्प्रेशन राहिला. छोटे मार्कर म्हणजे प्रॉब्लेम झाला यांनी कव्हर करू शकले. श्रीकांत रोलाही बरं वाटतं, माझे सरणे इतकं मार्कर काढलं आणि ड्रॉ केलं, आपले तो बचले बाबा इज्जत. होऊ शकतं ना, म्हणजे बाकीचे लोक तुम्ही थोडा कॉन्फिडन्स देऊ शकता. गार पाणी पिऊ नका, आपण बोललेलोच याच्यावर. थंड पाणी प्यायचं नाही. एलईपी मध्ये तुम्ही बघितलं असेल, मी कुठे ठेवतो बॉटल, तुझ्या समोर, प्रोजेक्टरच्या समोर. कशासाठी, प्रोजेक्टर मधून जी हवा बाहेर फेकली जाते ती गरम आहे, बॉटल तिथे ठेवायची. ते हळूहळू पाणी गरम होतं, मध्ये येऊन जर फिरवायची, चारी बाजूने गरम होईल पाणी. ओके, होतच ऑफकोर्स ते. दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेला तुम्हाला पाणी प्यावंसं वाटतंय त्यावेळेला एखादा प्रश्न समोर फेकून द्यायचा. स्पेशल एक मी जरा असं करायचं नाही. काय करतोय बाबा, ज्यूस बीस ग्लुकॉन डी वगैरे घेतले काय, हा, राईट. एखादा प्रश्न फेका, त्यांना डोकं खचर लावू दे, पॉज घ्या, पॉज क्रिएट करा, पॉज क्रिएट करा. तुम्हाला काय वाटतं सांगा जरा. हे प्रश्नाचं फार महत्व आहे, फार महत्वाचा प्रश्न आहे आणि हा सुटला पाहिजे. तर कोण उत्तर देईल मला सांगा बरं जरा. हा बरोबर, ड्रेसिंग सेन्स बद्दल कुणाला काय माहिती आहे? आता त्यांना माहिती आहे पॉज आपण पाण्यासाठी नाही घेतलेला, प्रश्नासाठी पॉज घेतलेला आहे. पण आपलं काम झालं, बरोबर. ओके, कुठे आवाज चढवला पाहिजे, कुठे आवाज कमी केला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आता पण कळलं असेल. रामाने आजूला दिले, कुठे जोर लावल्यावर कुठे काय होतं कळलं पाहिजे आपल्याला. आता फॉर एक्झाम्पल आपण नेहमी असं बोलतो, हे आपलं उत्पन्न स्वप्न मोठी आहेत बाबा. मग काय म्हटलं पाहिजे, हे आपलं उत्पन्न, ह्या आपल्या स्वप्न. स्ट्रेस दिला म्हणजे महत्व कुठे दिला, आपण स्वप्नांना दिला. असं तो सॅटिस्फाईड नाही ना उत्पन्नामधून. आणि आता आपण जो प्लॅन ए बघितला, जो प्लॅन बी बघितला, त्यामध्ये सगळ्यात तुम्हाला कुठला आवडला, प्लॅन ए की प्लॅन बी. त्याला आपण एम्फसिस कुठे केला, प्लॅन बी वर जोर दिला. म्हणजे त्याला ए जरी बोलायचं असेल ना चुकून चुकून, प्लॅन बी मोठ्याने ऐकलंय त्यांनी. तुम्हाला काय आवडतं, प्लॅन ए आवडला, प्लॅन बी, प्लॅन ए तिकडे बघून, प्लॅन बी तिकडे बघून. इफेक्ट कुठला जास्त आहे, बीचा जास्त आहे. तो बीच बोलला पाहिजे. गडबड झाली की बीच बोलणार तो, आपलं साध्य झालं ना. तो कन्फ्युज जरी झालेला असेल तरी तो प्लॅन बी बोलून मोकळा होणार, राईट. हिप्नॉटिक लँग्वेज आहे. एनएलपी आणि हिप्नोसिस तुम्हाला मार्केटिंग मध्ये फार पुढे नेणार, डोंट वरी, यू आर विथ द मास्टर, राईट. व्हॉइस मॉड्युलेशन, पिच, पॉज कुठे घेणार, जिथे तुम्हाला वाटते लोकांनी विचार केला पाहिजे तिथेच पॉज घ्यायचा, बरोबर. म्हणजे मी आता
तिथे तुम्ही डोक्यात लगेच आलं होते पॉज घ्यायचा, जे रजिस्टर करून ठेवलं मी तुमच्या आतमध्ये पॉज घ्यायचा, मी कन्फर्मेशन पण दिलं पॉज घ्यायचा. क्लियर? वेट फॉर द रिस्पॉन्स. राईट? असं वेट पण करायचं, मध्ये मध्ये आपल्या बरोबर आहेत की बाहेर चाललेत. ओके, कुठे शांत बसायचं, कुठे खेळवायचं, कुठे जॉब ट्रॅक करायचं, हे ड्युरिंग द प्रेझेंटेशनचं मागाशी तुम्ही बोलत होतो. राईट? जिथे तुम्हाला असं वाटतं की डायसी चाललेला आहे आता, बरोबर, तिथे तुम्ही एखादा जॉब ट्रॅक करू शकता. किंवा आता ड्युरिंग द प्रेझेंटेशन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे की सगळ्या क्राऊड पर्यंत आपली नजर पोहोचली पाहिजे. आणि ज्यावेळेला तुम्ही स्टेज मुवमेंट करता त्यावेळेला लक्षात घ्या, आता मी जर अशोक शिंगाड्यांच्या समोर उभा आहे, तुम्ही अशोक शिंगाड्यांना बघत सुद्धा नाही. माझं बागलाकडे लक्ष आहे, इकडे लक्ष आहे, तिकडे लक्ष आहे, पण हे हातारला इकडे. तर बॉडी लँग्वेज अशी अशी अशी. राईट? म्हणजे कॅप्चर सगळी झाली, तिकडचं टोक इकडचं टोक, आणि हे तर ऑलरेडी कॅप्चर्ड आहे. बरोबर? जर समजा मी या साईडला जात असेल तर मी काय करणार, इकडे बघणार, इकडे बोलणार, डायगोनली इकडे उभं राहून तिकडे नजर मारायची. म्हणजे इकडचा घोळका कॅप्चर आहे, तिकडे म्हणजे आपल्याकडे बघतो, म्हणजे त्यांचं अटेन्शन आपल्याकडे आहे. इकडे गेला तर तुम्ही इकडे बघणार, इकडे नाही बघायचं, तिकडे बघायचं. राईट? जे नजर सगळीकडे फिरवायची. आय टू आय कॉन्टॅक्ट बद्दल आपण मगाशी बघितलं, बोललेलोच आहे. आणि आय टू आय कॉन्टॅक्ट फक्त ठराविक लोकांकडे इकडे बरं वाटतंय, इकडे मी जातच नाही. आता आमच्या साताऱ्यामध्ये येऊन बघा, सगळ्या लेडीज इकडेच बसलेल्या असतात, सगळे जेंट्स इकडे. तुम्ही कुठे असणार? सगळीकडे. इकडे काय कुठे आहे? सगळीकडे पाहिजे ना, राईट? सगळीकडे तुम्ही कॅप्चर केलं पाहिजे, नाही तर काय होणार आहे, इकडे 4 लेडीज इम्प्रेस होतील, तिकडे 50 जणी निघून जाणार आरएलपी मध्ये. त्याचा आपल्याला काय घेणं आहे? असं म्हणून चालेल का? आपल्याला आय टू आय कॉन्टॅक्ट सगळीकडे ठेवायचं. राईट? आणि मध्ये आधी इकडे तिकडे असे प्रश्न विचारा, तुमची मोमेंट इकडे, तुम्ही साताऱ्यात मला बघत असाल बरेच मंडळी, नुसतं मी इकडे तिकडे सगळीकडे. राईट? 4 प्रश्न इकडे, 4 प्रश्न तिकडे विचारायचे, 2 प्रश्न तिकडे विचारायचे. यांना प्रश्न विचारला येऊन आता माझा नंबर लागतो काय, आपण तिकडे जायचंच नाही, आपण लगेच नेक्स्ट. पण इथे तसं काय होणार नाही, इकडे पण मी विचारणार, लगेच गृहीत धरू नका अशोकला विचारले आता माझा विचारचा नंबर नाही, असं काय होणार नाही. माझा दुसरा एक डायलॉग तुम्ही नेहमी बघत असाल की ज्याची मान खाली आहे त्यालाच मी प्रश्न विचारणार. वर बघितले लगेच नाही, सांगा आता. सायकलच असते ना त्यांची. आता काय केलं, या बाजूला आले का लगेच खाली, मग लगेच डायरेक्ट फेकायचं आपण. ज्यांची नजर खाली आहे त्यांना मी पहिले प्रश्न विचारणार. आपण बघायचं कुणाला विचारता, सांगा मग तुम्ही आले. हा तुम्ही विचारलं नाही म्हटलं ना. राईट? सो दिस वे यू कॅन लूज द एटमॉस्फिअर ऑल्सो. अरे जे बोलत नाही त्यांना तुम्ही बोलता करू शकता. नाना मोहिते इथेच बसले होते एलडीपीला. कोण होतं नाना मोहिते बरोबर? सेकंड बॅच होतो, नाही फर्स्ट बॅच होतो, बरोबर. राईट? तर पहिल्यांदाच आले एलडीपीला, ट्रेनिंग इकडचं तिकडचं एबीसीडी काहीच माहित नाही. तर चला बोला. हा नाही म्हटले का, ओके मग या चला, मग काही सोडत नाही. नाही म्हटले की सोडत नाही, बोलले. राईट? दुसरे कोण होते? हरिभाऊ. सेकंड बॅच कोण आहे का? सेकंड बॅच मध्ये हरिभाऊ, बरोबर ना? हरिभाऊ इकडेच बसले होते या सीट वरती. आता मी सांगते आपली पिक्चर कॅपॅसिटी जास्त आहे ना. राईट? आपण कॅप्चर करून ठेवतो. इकडे बसले, बाकीच्यांनी इंट्रोडक्शन करून दिलं, ते बसलेच बरं का, बसलोच इंट्रोडक्शन होतं. त्याला वाटतं मी बघत नाही, मला अजून लक्ष येतं 2 महिन्यानंतर, तेव्हा बघणार नाही का? नाही म्हटलं नंतर कधी गेल्यावर मग उभं राहूनच इंट्रोडक्शन. तिथे बोलले, मग इथे बोलले, इथे बोलून मग तिकडे गेले. त्याची क्लिप बघा तुम्ही, हरिभाऊची क्लिप बघा. त्या व्यक्तीने बाटली डोक्यावर घेऊन नाचले. मिसमॅचिंग मध्ये त्या व्यक्तीनं स्त्रीचा वेश केला होता. स्त्रीचा वेश करून त्यांनी नाटिका सादर केली. आपल्याकडे युट्यूबला लोडिंग आहे ते बघा तुम्ही. सेकंड एलडीपी वाल्यांनी धमाल केली होती, जबरदस्त धमाल केली होती. टेरिफिक. तो व्यक्ती नाव सांगत नव्हता, इथे बसून ना उभं राहून तर सोडून होता, बसून पण नाव सांगत नव्हता. ती व्यक्ती तिसऱ्या का दुसऱ्या दिवशी असं मिळाले, तिसरा होता का, तिसऱ्या दिवशी इथे या स्टेजवर इथे येऊन मिसमॅचिंग सेकंड डेला होतं ना, लास्ट डेला होतं. मिसमॅचिंग मध्ये साडी वेशामध्ये स्त्रीचा रोल केला त्यांनी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डान्स बिन्स करत असताना फुल टू धमाल केली. ते बघण्यासारखी धमाल. अरे हा व्यक्ती जो नाव सांगत नव्हता, दॅट इज द ब्रेक थ्रूज. तुम्ही पार्टिसिपेट केलं ना, स्वतः झोकून दिलात ना, राजेश होताच की झोकून जर दिलात तुम्ही स्वतःला, तर रिझल्ट हमखास इथेच मिळणार. इथेच रिझल्ट, बाहेर जाऊन वगैरे नाही, इथेच रिझल्ट.
तुम्ही सांगितले हा गर्भाशय आहे, एवढे गर्भसंस्कार तुम्ही इथे करून घेणार, शॉर्टकट आहे आपल्याकडे. उद्या सकाळी 5 वाजता बाहेर पडताना आम्ही सत्तावीसला नाश्त्याला जाण्या अगोदर यू आर प्रेझेंटर. दॅट इज दी वर्क व्हॉट वी विल डूइंग. आणि म्हणून आपल्याकडे बाकी किती तास? 9:30. बरोबर आहे ना? 7:30 वाजले. यस, 7:30 वाजले. राईट? आणि हे तास फार महत्त्वाचे तुमच्यासाठी लाईफ मध्ये, व्हेरी इम्पॉर्टंट. यू डोंट हॅव सेकंड चान्स टू कम इन प्रेझेंटर लेवल टू. लक्षात घ्या. घ्यायचं असेल तर यू नीड टू पे फॉर दॅट. हे ट्रेनिंग तुम्हाला रिपीट करता येत नाही. किती जागरूक राहून तुम्हाला हे ट्रेनिंग घेतले पाहिजे हे लक्षात घ्या. तुम्ही एलडीपी देऊन गेला, तुम्हाला परत एलडीपी जर यायचं असेल पे 12,500 रुपीज. कम, नो प्रॉब्लेम. बरोबर, ड्रीम बिल्डिंग वर्कशॉप मध्ये आला परत यायचं, पे फॉर इट, नो डाउट. आम्ही सिरियसली तुमच्यावर काम करतोय, तर तुम्ही सुद्धा सहभाग तेवढा दिला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपल्याकडे मॅक्सिमम टेक्निक वरती काम चालतं, बिकॉज टेक्निक रिझल्ट देतात. ही फार मोठं बोलून काही उपयोग नाही. निवेदन या ट्रेनिंग पुरतं जाईल, हे तुमच्यावर तुम्ही काम करणं फार गरजेचं आहे. राईट? नाउ व्हॉट विल यू डू आफ्टर द प्रेझेंटेशन? प्रेझेंटेशन संपल्यानंतर तुम्ही काय कराल? पहिली जागा सोडायची तिथे. प्रेझेंटर जस्ट मूव आउट. प्रेझेंटरने तिथं निघून जायचं. चिराप करा लोकांना, तिथे जा, साईडला कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन बसा, बाकीच्या लोकांची डाऊनलाईनची वाट बघा. त्या दिवशी तुम्ही प्रेझेंटर आहात म्हटलं तर यू आर मास्टर ऑफ द सेरेमनी. तिथले लक्षात घ्या, तुम्ही एक फार महत्त्वाची व्यक्ती आहात तिथे. त्या दिवशी तुम्ही लगेच क्राउड बसून बाहेर जायचं नाही. तर असं नाही आता माझं प्रेझेंटेशन झालं, कुठे माझा ग्रुप बघायचा, क्लोजिंगला बसू तिथे. तुम्ही तिथे क्लोजिंगला बसतील, बाकी सगळे लोक येऊन तिथे बसणार. ना तर तुमचं काम करून देतील, ना तुम्ही त्यांचं काम करू शकणार. राईट? तर ते तुमच्या ग्रुपमध्ये नाही कदाचित. ठीक आहे, जरा नंतर भेटू. आता तुम्ही तिथे बोंब मारून सांगितलं सिस्टम मध्ये आम्ही असं करतो, तसं करतो, आम्ही हेल्प करतो, सपोर्ट करतो, आणि तुमची इथे 4 डाऊनलाईन त्यांचं क्लोजिंग चालू दुसऱ्या ग्रुप मध्ये तुम्हाला तुम्ही प्रेझेंटर म्हटलं येणारच तुमच्याकडे. तुम्ही म्हणा हे जरा थोडं 10 मिनिटांनी येतो, जरा माझा ग्रुप आहे जरा. थोडं ऑनलाईन म्हणा त्यांच्या गेस्ट समोर की चला सरांची ओळख करून देतो. तुम्ही आलं झालं जरा थांबा, जरा प्रेझेंट थांबा, चालू करायचे. 1,500 जरी वाट लागली ना, त्या दिवशी क्लोजिंग करण्यासाठी कुणाला तरी सांगा, नाहीतर यांना सांगा आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये पलीकडे भेटू, प्रेझेंटेशन झालं की तिकडे घेऊन या गेस्टला. काय 2, 10, 5 असतील ते काय असतील. राईट? आणि मॅक्सिमम काय होणार आहे की तुमचे गेस्ट जर त्या दिवशी असतील ना, हे क्लोज झालेले असणार. कारण तुमचा जो डाऊनलाईन होता ना, विवेक नाही आमच्या आपल्याला तुमचे पण आपल्याला क्लोज. अरे वा, यांच्या ग्रुपमध्ये आपण बिंदास बरं पाहू. भेटायला सुद्धा याची गरज नाही. लक्षात घ्या, भेटायला सुद्धा याची गरज नाही. त्यासाठी प्रेझेंटर होणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही प्रेझेंटर असाल तर तुम्हाला क्लोजिंग करावं सुद्धा लागणार नाही गेस्ट, तुमच्या डाऊनलाईनचे गेस्ट. पण प्रेझेंटेशन दुसरा कोणतरी घेतोय, तुम्ही त्याची बढाई मारणार, असं आत्मविचार करत असणार. कधी चालू प्रेझेंटेशनला नाही ते चाललंय म्हणजे आपण तर लवकरच माझी पाठ होईलच. तुम्ही कधी छाती टोकून सांगणार की माझी पाठ झाले बघा, चला तुमची झाली का बघू? कधी डाऊनलाईनला विचारू शकणार नाही, विचारू शकत ना. आता मला विचारून बघा बरं, तुम्ही पाठ झाली की नाही? लेखक कोण आहे? Who is the writer of the script? Right? छाती ठोकून नाही, सगळे ठोकून बोलणार मी. नुसती छाती ठोकून नाही, सगळे ठोकून बोलणार मी बिंदास. कारण मला त्याच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक सुद्धा माहिती आहेत. फक्त व्हॅलेंटीज आपल्याला कळत नाही फार विशेष. की करायला देतो मी दुसऱ्या आपला गाभा मेन आपला आहे. क्लियर? राइट? आपको ये करना पड़ेगा. आफ्टर प्रेजेंटेशन उधर रुकने का नहीं. सेकंड विकेट 2-4 लोकांना जातात, आपलं सेकंड करायचं ना. प्रेझेंटरने हात मिळवला मला. शिवाय त्या दिवशी तुम्ही स्टेज गाजवले असं लक्षात घ्या. तुम्ही जाता जाता कोणतरी हात पुढे करता, तुम्ही त्याचा हात जस्ट असा होल्ड करता. यस, गुड बघा बॉय. तुम्ही हिप्नोटाइज केलं त्याला, लक्षात घ्या. तुम्ही त्याला सेकंड केला, जॉईन केलं तर आपण काम करूया. हा त्याच्या गेस्टला तो विचारत सुद्धा नाही जॉईन करायचं का, तर म्हणतो हा होच म्हणला. लक्षात आलं? सो यू आर मास्टर ऑफ द सेरेमनी. माहिती तुम्हाला कळतं मास्टर ऑफ द सेरेमनी कळतं का? मास्टर ऑफ द सेरेमनी म्हणजे फॉर एक्झाम्पल बर्थडे बॉय, बर्थडे गर्ल आपण म्हणतो. त्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं कोण? बर्थडे बॉय किंवा बर्थडे गर्ल. राईट? तसं आपण मास्टर ऑफ द सेरेमनी असतो. त्या दिवशी सगळ्यात मोठे आपणच तिथे. तुम्ही 4 चौघांचा हात सेकंड केला आणि बाहेर निघून गेले, ते क्लोज झाले म्हणून समजा. मग हे लाईन लावा, चला तुम्ही बाहेर होणार. मग असं काही करायचं नाही. त्या दिवशी सांगितले मास्टर ऑफ द सेरेमनी, चल लाईन लाव, जॉईन कर, तुला घेऊन टाक, तुला घेऊन टाक डाऊन. असलं काहीतरी करायचं नाही.
सेन्स लक्षात घ्या आपण, नाही तर काहीतरी डाउनलाईन वेगळा मेसेज घेतात डोक्यामध्ये आणि तिसरंच काहीतरी करतात. यू शुड बी व्हेरी व्हेरी अवेअर की काय करायचं आणि काय करायला निघालो आपण. क्लिअर? ओके. प्रेझेंटेशन नंतर आपल्या घरी जायचं तुम्ही. चला घेऊन. प्रेझेंटेशन नंतर करण्यासारखं काय? जी गेस्ट आपले तिथे आलेले असतील त्या गेस्टशी आपण फोनवर बोलणार किंवा दुसऱ्या आठवड्यात बोलणार. सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी ज्यांनी आपल्याला बोलवलं होतं त्या डाउनलाईन्स बरोबर त्या ग्रुप बरोबर बोलणे, फीडबॅक घेणे. कसं वाटलं प्रेझेंटेशन, काय झालं, कसं झालं, कुठल्या मुद्द्यामुळे गेस्ट क्लोज झाल्यास तुम्हाला वाटतं, किंवा गेस्टचा फीडबॅक काय आहे, तुमच्या ग्रुपचा फीडबॅक काय आहे हे घेणं गरजेचं आहे. तुम्हाला कळेल की तुम्ही जे डिलिव्हर केलं तिथे ते योग्य होतं की नव्हतं. राईट? फीडबॅक घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला बरं वाटलेलं आहे पण तिथे रिझल्ट मिळाला नसेल तर ती चूक जाऊन तुम्ही दुसरीकडे कुठेतरी करणार. बरोबर? आणि तसं आपल्याला नकोय. क्लिअर? This is about what you will do after the presentation. आता जो व्यक्ती प्रेझेंटर म्हणून काम करतोय, तुम्ही सुद्धा आतापर्यंत केलेलं इथून पुढे करणारा, त्याचा माइंडसेट कसा असला पाहिजे, जो प्रेझेंटर आहे त्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, त्याच्या मनामध्ये काय असलं पाहिजे ते पण